माधवनगर येथील बंद कॉटन मिल गेटसमोर गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असणारी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची गळती ग्रामपंचायतीने त्वरित काढावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। याविषयी सविस्तर माहिती अशी की मागील अनेक महिन्यापासून कॉटन मिल गेटसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूस पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे। सदर ठिकाणची गळती मोठी असून पाणी सुटल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाटाप्रमाणे पाणी वाहत असते। विठ्ठल मंदिराकडे उतार असलेले सदर पाणी संजय कॉलनीमधील रस्त्यावर येऊन पिंपळाच्या झाडाजवळ साचून मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्याचप्रमाणे गळती सुरू झालेल्या ठिकाणापासून पिंपळाच्या झाडापर्यंत पाट तयार झाला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत। यामुळे काही वेळा येणारे पाणी गढूळ येत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे। शिवाय गटार नसलेले रस्त्याच्या पूर्व बाजूस पाणी साचून राहत आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो। तरी ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालून सदर गळती काढावी व खड्डे मुजवावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे।